स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत। आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण शंकराचार्यकृत आत्मबोध वेदांताच्या या प्रकरण ग्रंथावरती चर्चा करणार आहोत। आपल्या सर्वांना स्मरणात असेलच, मागच्या वेळेस 18वा श्लोक म्हणजेच आत्मतत्वाचा साक्षीभाव याची आपण सखोल चर्चा केली होती। 1-2 त्याचे पॉईंट्स बाकी आहेत, ते आपण कव्हर करून मग आपण पुढे जाऊया। विषयामध्ये प्रवेश करण्याच्या आधी एक सांगू इच्छितो की मागच्या वेळेस आपल्या वर्गामध्ये शेवटचे बहुतेक 3 की 4 मिनटं त्याचं थेट प्रक्षेपण होऊ शकलं नाही, कारण की मोबाईलची बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झाली होती आणि त्यामुळे, पण फार जास्त नाही, एक 3 मिनटंच बहुतेक त्याच्यानंतर मी बोललो आणि त्याच्या आधीच म्हणजे मोबाईलची बॅटरी ऑफ झाल्यामुळे आपण शेवटची 3 मिनटं कदाचित ऐकू शकला नसाल। असो, देहेंद्रिय मनोबुद्धी प्रकृतिभ्यो विलक्षणं तद्वृत्तिसाक्षिणं विद्यात आत्मानं राजवत सदा। या श्लोकाचं विवेचन मागच्या वेळेस आपण केलं होतं आणि त्यात आपण हे जाणून घेतलं होतं किंवा आचार्यांनी आपल्याला हे शिकवलं की आत्मतत्व या शरीरामध्येच असून ते वेगळं आहे। म्हणजे आता या शरीरामध्येच काहीतरी आहे आणि ते वेगळं आहे, हे थोडी कल्पना सुरुवातीला करायला अवघड जातं, पण आपल्याला आचार्य ज्यांनी की अनुभव घेतलेला आहे त्या आत्मतत्वाचा ते आपल्याला सांगतात। काय सांगतात की आत्मतत्व या शरीरामध्येच आहे। हे शरीर किंवा पंचकोश किंवा 3 शरीर म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण, किंवा पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, यापासून हे आत्मतत्व पूर्णपणे वेगळं आहे। साक्षीभावाने या सगळ्यांचे ते गुणकर्म बघत असतो। आत्मतत्व त्यांना चैतन्यसुद्धा प्रदान करत असतो, पण स्वतः कधी त्यांच्या कोणत्याही गुणकर्मामध्ये इन्व्हॉल्व होत नाही। जसं एक राजा आपल्या राज्याचा सर्व कार्यभार चालवतो, पण तो स्वतः कोणतेही कामं हाताने करत नाही। हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं। वेदांतामध्ये साक्षीभाव नेमकं कशाला म्हणतात, तर त्याच्या 2 अटी असतात। कोणत्या कोणत्या? पहिली तर की जो साक्षी असतो त्याच्यामध्ये कधीही कोणताही बदल घडत नसतो, कधीही कोणताही बदल घडत नसतो, त्यालाच वेदांत साक्षी म्हणतं। आणि आपण आतापर्यंत शिकलो आहोत की आत्मतत्वामध्ये कधी पण कोणताही बदल हा घडत नसतो।
आणि दुसरं जे अतिमहत्त्वाचं की ज्याला स्वतःबद्दल ज्ञान असतं, सेल्फ अवेअर. म्हणजेच काय, आत्मतत्वाच्या संदर्भात त्याच्या स्वरूपाबद्दल पूर्ण ज्ञान असतं. आता आत्मतत्वाचं स्वरूप काय असतं? सच्चित आनंद, नित्यशुद्ध बुद्धमुक्त. एक छोटंसं उदाहरण घेऊया आणि पहा ते पटतंय का. आपल्या हा शरीर जड आहे आणि या शरीराला शरीराच्या बद्दल काही ज्ञान आहे का? नाही, शक्यच नाही आहे. का नाही आहे? कारण शरीर हे स्वतःमध्ये जड आहे. पण आत्मतत्वाच्या संदर्भात असं नसतं. आत्मतत्व हे चैतन्यमय आहे आणि म्हणून आत्मतत्वाला स्वतःच्या स्वरूपाबद्दल की तो सच्चित आनंद आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्व व्यापक आहे, विभू रूपाने सर्वादूर पसरलेला आहे, नित्यशुद्ध बुद्धमुक्त आहे, या स्वतःच्या स्वरूपाबद्दल त्याला नेहमी जाण असते. तर साक्षी होण्याकरता 2 अट जे वेदांत सांगतं, या दोन्ही अटी या आत्मतत्वामध्ये उपलब्ध असतात. म्हणून या जगामध्ये साक्षी जर कोणी असेल वेदांताच्या दृष्टीने तर ते फक्त आत्मतत्वच असतं. का? कारण की त्याच्यामध्ये कधीही कोणताही बदल घडत नसतो आणि आत्मतत्वाला स्वतःच्याबद्दल अवेअरनेस, जाण असते. हे जे आपण म्हणतो ना नित्यशुद्ध बुद्धमुक्त, हे बुद्ध शब्द जो आहे ना, हा बुद्धचा अर्थ तोच आहे. गौतम बुद्ध हा जो शब्द आलेला आहे ना, की वन हू इज अवेअर अबाउट हिमसेल्फ. बुद्धचा अर्थ वन हू इज अवेअर अबाउट हिमसेल्फ ऑर इट सेल्फ. तर आत्मतत्व हे त्याला स्वतःबद्दल नेहमीच जाण असते. तर साक्षी भावाची ही ह्या 2 अट असतात आणि आत्मतत्व हे नेहमी 2 अटी पूर्ण करत असतो. म्हणून त्याला साक्षी भाव असं सुद्धा वेदांतांनी सांगितलं गेलेलं आहे. ही एक महत्त्वाची परिभाषा साक्षी भावाची मागच्या वेळेस वेळ अभावी सांगू शकलो नव्हतो. तर इथे हा 18वा श्लोक पूर्ण होत आहे. आता आपण आज 19वा श्लोक त्याची चर्चा प्रारंभ करूया. आधी मी तो श्लोक वाचतो, त्याचा अर्थ वाचतो, नंतर त्याचं पण विवेचन प्रारंभ करूया. व्यापृतेष्वि इंद्रियेष्वात्मा व्यापारी वा विवेकिनां दृश्यते भ्रेषु धावत्सु धावन्निव यथा शशी. व्यापृतेष्वि इंद्रियेष्वात्मा व्यापारी वा विवेकिनां दृश्यते भ्रेषु धावत्सु धावन्निव यथा शशी. धावणाऱ्या ढगांमुळे चंद्र जसा धावत असल्यासारखा भासतो. शब्दांकडे लक्ष द्या, दिसतो नाही, भासतो. धावणाऱ्या ढगांमुळे चंद्र जसा धावत असल्यासारखा भासतो, त्याप्रमाणे अविवेकी लोकांना इंद्रियांनी व्यापृत म्हणजे आच्छा दिलेला आत्मा देखील कार्य करीत असल्यासारखा भासतो. याचा अर्थ आधी समजून घेऊया की पहा, या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपण रात्री बघतो आणि विशेषकर आपल्याला हे बघायला मिळतं, विशेषकर पावसाळ्या दिवसामध्ये, की जेव्हा चंद्र उगवतो आणि भरपूर मेघ असतात, ढग असतात आणि ते ढग कसे असतात, सतत धावत असतात. आणि आपण जेव्हा त्या ढगाकडे बघतो, क्षमा करा, चंद्रमाकडे बघतो, तर ढगांच्या गतीमुळे आपल्याला असं वाटतं की जणू काही चंद्रमाच धावत आहे की काय. हे उदाहरण देऊन इथे आचार्य आपल्याला काय सांगू इच्छित आहेत की आपल्या ह्या ज्या सगळ्या इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय,
हे सर्व काय आहे, हे कार्य करत असतात. आणि या शरीरामध्ये स्थिर कोण आहे आणि साक्षी कोण आहे, आत्मतत्व. जसं आकाशामध्ये चंद्रमा स्थिर आहे, ढग धावत आहे, तसंच आपल्या शरीरामध्ये आत्मतत्व स्थिर आहे, साक्षी आहे. आणि कार्य कोण करत आहे, आपल्या 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय. तिथे जसं ढग चालत असतात आणि आपल्याला असं भासतं, काय भासतं, चंद्रमा धावतोय, तसंच इथे जरी आपलं आत्मतत्व स्थिर आहे, साक्षी आहे, निसंग आहे, तरी अविवेकी लोकांना असं दिसतं की हे आत्मतत्वच काहीतरी कार्य करत आहे का, हे आचार्यांचं म्हणणं आहे. आत्मतत्व स्थिर आहे, निष्क्रिय आहे, निसंग आहे, साक्षी आहे, पण इंद्रियांच्या हालचालीमुळे असं भासतं की जणू काही आत्मतत्वच काही कार्य करत आहे का, हे त्यांचं म्हणण्याचा निहित अर्थ आहे. आता याचं आपण विवेचन करूया आणि जरा खोलमध्ये जाऊन याला समजण्याचा प्रयत्न करूया. पहा, मागच्या श्लोकामध्ये आपण हे समजून घेतलं होतं चांगल्या पद्धतीने की याच शरीरामध्ये 5 कोश आहेत, किंवा असं म्हटलं तरी चालेल की देह, मन, बुद्धी, इंद्रिय सगळे आहे. आणि इंद्रिय म्हणजे कोणत्या, 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरणसुद्धा आहे. अंतःकरण म्हणजे चित्त, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे सगळं आहे. पण या सगळ्यांपेक्षा आत्मतत्व एकदम वेगळं आहे. आणि ते कसं आहे, स्थिर आहे, काही त्यात हालचाल होत नाही, निष्क्रिय आहे, क्रिया करत नाही, साक्षी आहे, फक्त तो बघत असतो. आणि याच्या व्यतिरिक्त आणि अजून एक आहे, हे आत्मतत्व कसं आहे, चैतन्यपूर्ण आहे. कसं आहे, चैतन्याची अनंत खाण आहे ती, कधी पण त्याचं चैतन्य संपत नाही, असं हे आत्मतत्व आहे. आणि याच्या विपरीत याच शरीरामध्ये काय काय आहे, देह, सर्व इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे. आणि हे सर्व कसे आहेत, हे जड आहेत. पण हे जड असून हे क्रिया कसे करतात हो, यांना शक्ती कुठून लाभते, त्यांच्याच जवळ असलेलं आत्मतत्व तिथून ते शक्ती घेत असतं, चैतन्य घेत असतं. म्हणजे जड असून हे सगळ्या म्हणजे देह, मन, बुद्धी, इंद्रिय हे जड असून क्रियाशील आहेत. पहा काय मजा आहे, जड असून क्रियाशील आहे आणि आत्मतत्व चैतन्य असून निष्क्रिय आहे. गंमत लक्षात आली का, मी पुन्हा सांगतो. म्हणजे काय एकदम गोत्यामध्ये टाकण्याची सारखी वस्तू आहे की या शरीरामध्ये देह, इंद्रिय, मन, बुद्धी या सगळ्या गोष्टी जड असून आत्मतत्वाकडून चैतन्य घेऊन ते सक्रिय असतात. आणि या शरीरामध्येच आत्मतत्वसुद्धा आहे जे चैतन्याची खाण आहे, पण चैतन्य असून ते निष्क्रिय असतं. ही एक मोठी गंमतशीर गोष्ट आहे. आणि होतं काय बंधू भगिनींनो, आत्मतत्वाला मी याच्या आधी अनेक वेळा सांगितलेलं आहे, आत्मतत्व स्वतःला असं प्रकट करू शकत नाही. त्याला प्रकट होण्याकरता काही ना काही माध्यम लागतं. जसं आपल्याला आपला चेहरा बघायचा असेल तर आरसा लागतो, किंवा पाणी लागतं, किंवा एखाद्या बिलकुल चकाकणारी काही नवीन ताट लागतं, त्यातून आपण आपला चेहरा बघू शकतो. म्हणजे काहीतरी आपल्याला लागतं. तसंच आत्मतत्वाला प्रगट होण्याकरता काहीतरी माध्यम लागतं. आणि देह, 5 कर्मेंद्रिया 5 ज्ञानेंद्रिया, अंतःकरण याच्या माध्यमातून तो प्रगट होत असतो. म्हणून आपल्याला वाटतं की आत्मतत्व सक्रिय आहे का, पण ते मुळात चैतन्य स्वरूप आहे, पण ते निष्क्रिय असतं. याच्या माध्यमातून तो प्रगट होत असतो. म्हणून आपल्याला वाटतं की आत्मतत्व सक्रिय आहे. ज्या उदाहरणाची चर्चा आपण आत्ता केली चंद्रमाची, ते अजून थोडंसं खोलवर बघूया. पहा की ह्या गोष्टी आपल्याला
जे पावसाळी दिवस असतात, चातुर्मास ज्याला म्हणतो, तेव्हा बिलकुल बघायला मिळतं. एकदम आत्ताही बघायला मिळतं, पण त्यावेळेस ते थोडं जास्त स्पष्ट रूपाने का बघायला मिळतं, कारण की तेव्हा ते वादळी ढग किंवा पाण्याचे ढग खूप असतात. चंद्रमा हा स्थिर असतो आणि ढग सतत धावत असतात त्या चंद्रमाच्या पुढे. चंद्रमा जरा मागे असतो, ढग त्याच्या पुढे असतात. आणि साधारणपणे जर आपण थोडंसं त्या चंद्रमाकडे बघितलं आणि आपण जर आपलं लक्ष नसलं तर आपल्याला बिलकुल हे जाणवतं की चंद्रमा धावत आहे. कोणत्या दिशेला? ज्या दिशेला ढग धावत असतात त्याच्या विपरीत दिशेला. समजा ढग या दिशेला धावत असतील तर आपल्याला काय आढळून येतं, काय भासतं? चंद्रमा या दिशेला धावतोय का? पण अजून थोडंसं लक्ष देऊन बघितलं तर मग लक्षात येते की अरे नाही, हे ढग त्या दिशेला पळून राहिलेत. अजून 1-2 उदाहरणं घेऊन याच गोष्टीला मी तुमच्यापुढे अजून स्पष्ट करून मांडू इच्छितो. आपण सर्वजण रेल्वेमध्ये प्रवास करतो आणि जेव्हा आपण एखाद्या खिडकीजवळची सीटवर बसतो आणि आपली ट्रेन या दिशेने चालली आहे एकदम द्रुतगतीने, आणि जेव्हा आपण बाहेर बघतो तर काय दिसतं किंवा काय भासतं? रादर आपल्याला भासतं की बाहेर उभे केलेले खांब, वृक्ष, छोट्या छोट्या पर्वती, ह्या सगळ्या द्रुतगतीने आपल्या विरुद्ध दिशेला धावत पळत सुटले सगळे. आपण ज्या दिशेला आपली ट्रेन जात आहे 120-130च्या स्पीडनी, त्याच्या विरुद्ध दिशेने उभे केलेले खांब, वृक्ष, लता, छोटे छोटे डोंगर हे आपल्या विपरीत दिशेने धावत सुटलेले आहेत. खरं म्हणजे ते धावत असतात